नमस्कार मित्रांनो, मी सनी आणि मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ओमकार ट्रॅव्हल व्लॉग्समध्ये आपलं स्वागत करते. तर मी आज गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीला आपण आज भेट देणार आहोत. तर मी जिथं स्टे केलेला आहे ते नर्मदा नदीच्या काठावर एक रिसॉर्ट आहे. नर्मदा नदीच्या काठावर रिसॉर्ट आहे. ते तुम्हाला मी रिसॉर्टचा व्ह्यू दाखवतो. इथं मला रूम एका दिवसाचं म्हणजे 24 तासाचं भाडं पडले 1500 रुपये AC. तर तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. जे रिसॉर्टमध्ये मी राहिलेलो आहे त्याचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. एकदम मस्त शांत नर्मदा नदीच्या काठावर आहे, भारी वाटत. ते बघा मी कॉटेज दाखवतो तुम्हाला. हे व्ह्यू असा मस्तपैकी समोरच्या साईडला गेटच्या पुढे बघा ती नर्मदा नदी दिसत आहे. जरा तुम्हाला नर्मदा रिव्हरचा व्ह्यू दाखवतो मी आता. मी जिथं स्टे केला होता त्याचा एरिया बघा. हे अशा साईडला कॉटेज आहेत. ते समोरच्या साईडला तुम्हाला बघा नर्मदा नदी दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सध्या नर्मदा नदीचं पाणी जरा कमी झालेलं आहे. तर तो कितना का ना राजा सिद्धर ओके बस. हा तुम्हाला जो समोर रस्ता दिसत आहे, हा माझ्या मागच्या साईडला जो रस्ता आहे तो हा रस्ता आलेला इकडून सुरतवरनं हा रस्ता आलेला आहे. आणि ह्या साईडला आहे नीलकंठ धाम. इथनं 1 किलोमीटर नीलकंठ धाम आहे. उजव्या साईडला नीलकंठ धामला जातो आहे आणि डाव्या साईडला हा रस्ता तो स्टॅच्यू ऑफ युनिटी इथनं 30 किलोमीटर आहे. तर आता आपण 7-6:30 वाजता रूममधनं निघालो होता. 7 वाजलेले. आता आपण एका बारक्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबलेलो आहे. तर आता आपण चहा पिऊ आणि पुढेच निघू दिसे. आता स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पार्किंगमध्ये आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्यासाठी जाणार आहे. तर गाडी पार्किंगला लावल्यानंतर ह्यांचा व्हेकल्स असतात. तर व्हेकल्सने इथले सर्व पॉईंट तुम्हाला बघायला लागतात. तर आता आपण पुढे जाऊन व्हेकल्सचं काय सिस्टीम आहे ते सगळी बघू आपण. हे बघा तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीचा एक भारत श्रेष्ठ भारत, इथे एंट्री तिकीट्स दिलेले आहेत आणि कोणते कोणते पॉईंट बघायला आहेत ते पण इथं दाखवलेलं आहे. इथं 20 पॉईंट आहेत. जर तुम्हाला 20 पॉईंट बघायचे असतील पूर्णपणे तुम्हाला 2 दिवस द्यावे लागतील. तर 2 दिवस दिले ते पूर्ण 20 पॉईंट बघून होतील. आता आमच्याकडे एकच दिवस आहे तर आम्ही यातले 10 पॉईंट व्हिजिट करणार आहे आज. तर तिकीट काउंटर आता तिकीट काढायला चाललेलं आहे. आता आम्ही तिकीट काढलेलं आहे. आता आम्ही जंगल सफारीला जाणार आहे. इथं स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी तुम्हाला बघण्यासाठी 2-2 तासाचे स्लॉट असतात. 8 ते 10, 10 ते 12 असे 2-2 तासाचे स्लॉट असतात. आम्ही 12चं स्लॉट घेतलेलं आहे. 12 ते 2च्या स्लॉटला आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला जाणार आहे. आणि आता आमचा 9चं टायमिंग आहे जंगल सफारीचं. जंगल सफारी 2 तास असते. त्यात आम्ही पहिल्यांदा जंगल सफारी करणार आहे आणि त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला जाणार आहे. जर पूर्णपणे स्टॅच्यू ऑफ युनिटीचा मॅप दिलेला आहे. तुम्ही मॅप बघा. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हॉटेल्स, समोर तिकीट काउंटर आणि तिकीट काउंटरच्या शेजारी ही व्हेकल बस आहेत त्यांच्या फिरण्यासाठी. तर आपण आता बसमध्ये जाऊया. आता पहिल्यांदा आपण जंगल सफारी करणार आहे. ही व्हेकल बघू. आता बस कुठे लागलेली बघू आपण.
चला व्हेकल बस आली त्या बसमध्ये आपण बसून जाऊया. आपण आता जंगल सफारीसाठी आलेलो आहे. बघा आता आपण या बसमधनं उतरलेलं आहे. तुम्हाला प्रत्येक पॉईंटवाले ड्रॉप करतात बसवाले. प्रत्येक पॉईंटवर बस थांबते. तुम्ही ह्या बसने ये जा करू शकता. हे माग आहे जंगल सफारी वन विभाग गुजरात. तर आता आपण जंगल सफारी तिकीट आपण पहिल्या तिकीट काउंटरच काढलेले आहे. त्यामुळे आपल्या इथे तिकीट काय काढायला लागणार नाही. आता आपण डायरेक्ट जंगल सफारीसाठी जाणार आहोत. तर आता हे समोर तिकीट काउंटर तुम्ही तिकीट नसं काढा तुम्हाला इथं पण तिकीट मिळू शकते. आणि ह्याच जंगल सफारीच्या पुढं पेट झोन आहे. आपण जंगल सफारी झाल्यानंतर पेट झोनला जाणार आहे. हे बघा मागच्या साईडला पेट झोन पूर्णपणे हिरवगार बघा. तर काय जंगलच आहे ही. ह्या पूर्ण जंगल एरियामध्ये स्टॅच्यू ऑफ इंडिया एरिया उभा केलेला आहे पर्यटनासाठी. पुढे बघायला साप स्नॅक ब्लॅक अँड व्हाईट टेंगू एक लाल आहे एक हिरवा आहे. रेड वाला एक ग्रीन वाला सरडा. हे पाण्याच्या खाली हे पाण्यात खाली बघ केवढा आहे खाली बघ. हा आपण आता स्नेक पॉईंट व्हिजिट केलेला. आता आपण पुढच्या पॉईंटवर चाललो. अशी रिक्षा असते. रिक्षामध्ये बसून आपण पुढच्या पॉईंटवर जाऊ शकतो. दिसला का अनु? केवढा मोठा झेंडा आहे. दिसला का? सामने डियर सेक्शन देखकर आपको 7 नंबर पर जाना है. वहाँ से आपको गाड़ी मिलेगी. पक्ष्यांचं पेट झोन बघून यहाँ सामने डियर सेक्शन देखकर आपको 7 नंबर पर जाना है. वहाँ से आपको गाड़ी मिलेगी. हिमालयी गोरल आणि सगळी हिरण. हे बघ दिसले का हरण. हे बघ इकडे पण आहे. आणि बघ इथं समोर दिसते किती. आहे बघ ह्या साईडला समोर इकडे छोटं पिल्लू पण आहे. छोटं पिल्लू हे बघ असं पेवरती बघ.
ढोल आता ढोल ढोल आहे ढोल. बालू कशी पाण्यात झोपली आहे बघ की मोठी मगर आहे एकदम. ग्रीन विग मकाऊ. आणू दिसला का ब्ल्यू मकाऊ. लव बर्ड. अरे बघ बरे 1 2 3 कसे बघायला लाईनी तिघ जण मस्त सावलीला गारव्याला. हिरवा आहे दिसला हिरवा आणि राखाडी लाल पट्ट्याचा आहे. खाली बघा की कोंबडा आणि काले आणि दोन शामरुग. आणू शामरुग बघ इथं समोर आहे बघ. शामरुग किती मोठे बघ शामरुग. आणि झेब्रा. अशा तऱ्हेने आपली जंगल सफारी संपलेली आहे. पेट झोन हो टर्की. टर्की कसं वाटतं बघा टर्की. अल्पका ही उंटागतचा प्रकार आहे. कसा प्रकार दिसते उंटागत अल्पका. घेऊन तिकडे त्याला शिवाय आवाज नाही थांबा. हे थांब नको जावं चोच मारा. कशी गुबगुबीत मांजर आहे का नाही. गुबगुबीत आहे का नाही. नाही बस हा गोंधळाचा प्रकार आहे.
गिनीपिग उंदराचा प्रकार आहे. खरगोश बाई बाबा बाय बाय खरगोश खरगोश खरगोश. तेव्हा माझ्या मागे स्टॅच्यू ऑफ युनिटी, मोठी स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेल, भारताचे लोहपुरुषांची मोठी स्टॅच्यू आहे मागं. आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी व्हिजिट करण्यासाठी आलो. एकदम बाकी ते मूर्ती मोठी दिसत आहे.